आता आपण केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्टिंग कन्सेप्ट म्हणजे प्रिपरेशन्स ऑफ अल्केन हा पाहणार आहोत. आता प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मध्ये आपल्या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मध्ये काही जास्त फरक नाही आहे रिएक्शन्स मध्ये. आपण पाहूच प्रिपरेशन्स ऑफ अल्केन. अल्केनचं जर प्रिपरेशन्स आपल्याला करायचं आहे म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला कोणाचं प्रिपरेशन्स करायचं आहे आर बॉन्ड एच मध्ये. तर या प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मध्ये आपल्या 4 मेथड आपल्याला स्टडी करायच्या आहे. तर सर्वात पहिली जी मेथड आहे प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मधली ती आहे हायड्रोजिनेशन्स. हायड्रोजिनेशन्स किंवा रिडक्शन्स, सरळ सरळ आपण काय म्हणू त्याला, रिडक्शन्स. रिडक्शन्स मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. रिडक्शन्सलाच आपण दुसरंही नाव देऊ शकतो हायड्रोजिनेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर काय नावानं ओळखणार आहोत आपण, हायड्रोजिनेशन्स म्हणजे हायड्रोजन ऍड करणे. आता नेमकं आपण रिडक्शन्स कोणत्या कोणत्या कंपाऊंडचं करणार आहोत ज्याच्यामुळं आपण त्या कंपाऊंड पासून अल्केन तयार करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा रिडक्शन आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये अल्कीनचं रिडक्शन्स करून अल्केन बनवणार आहोत. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड्स मध्ये हायड्रोजन ऍड करून अल्केन बनवणार आहोत. सेकंड आपण अल्काईनचं रिडक्शन्स करणार आहोत. अल्काईन्स म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंड, म्हणजे नॅचरली ऍडिशन रिएक्शनच होणार आहे. इथेही हायड्रोजन ऍड करणार आहोत आपण. आणि थर्ड आपण अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइडचं रिडक्शन्स करणार आहोत. अल्किल हॅलाइड्स म्हणजे आर बॉन्ड एक्स. हे जे हॅलोजन्स आहे एक्स याच्या जागी आपण हायड्रोजन आणणार आहोत. अशा प्रकारे या सर्वांचं काय करणार आहोत आपण, रिडक्शन्स करू आणि काय बनवणार आहोत, अल्केन बनवणार आहोत. ही पहिली मेथड आहे प्रिपरेशन्स मधली. आपण नंतर क्लिअर करू की कोणत्या याच्यासाठी आपण रिडक्शन्स कसं करणार आहोत. सेकंड आपण मेथड पाहणार आहोत ती आहे उर्थ रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, उर्थ रिएक्शन्स ही खूप महत्वाची रिएक्शन्स आहे. 11th मध्ये येणार आहे आणि 12th मध्ये येणार आहे. तर उर्थ रिएक्शन्स मध्ये आपण अल्किल हॅलाइड घेणार आहोत. उर्थ रिएक्शन्स मध्ये आपण अल्किल हॅलाइडच घेणार आहोत. पण अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स आपण सोडियम मेटल सोबत करणार आहोत. कोणासोबत, सोडियम मेटल सोबत, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आणि ते आपल्याला हायर अल्केन भेटणार आहे. हायर अल्केन म्हणजे मोठे मोठे अल्केन भेटणार आहे छोट्या छोट्या अल्किल हॅलाइड पासून. तिसरी जी मेथड आहे प्रिपरेशन्स मधली म्हणजे तिसऱ्या मेथड मध्ये आपण डिकार्बॉक्झिलेशन्स करून सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिडचं काय नाव आहे, डिकार्बॉक्झिलेशन्स. बघा व्यवस्थित ऐकून घ्या. पहिले तर आपल्याला चार्ट माहिती पाहिजे की कोणाकोणापासून आपण अल्केन तयार करणार आहोत. डिकार्बॉक्झिलेशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड, कार्बॉक्झिलिक ऍसिड. बघा तर पोटॅशियम किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणजे कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणजे RCOOH. तर या एचच्या जागी आपण काय आणणार आहोत, सोडियम आणणार आहोत. याला म्हणत असतो आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. यांची रिएक्शन्स आपण नेमकी कोणासोबत करणार आहोत, सोडा लाईम. कोणासोबत, सोडा लाईम सोबत. सोडा लाईम म्हणजे कशाचं मिक्सचर असते माहिती आहे का, इट इज द मिक्सचर ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH अँड CaO, कॅल्शियम ऑक्साईड. यांच्यासोबत रिएक्शन्स केल्यानंतर डिकार्बॉक्झिलेशन होईल आणि फायनली आपल्याला काय भेटल, अल्केन भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण अल्केन तयार करत असतो. पण या अल्केन मध्ये 1 कार्बन लेस असेल, 1 कार्बन ॲटम लेस असेल, कमी असेल दॅन दॅट ऑफ पॅरेंट ऍसिड, पॅरेंट ऍसिड पेक्षा. आणि जी फोर्थ मेथड आहे, फोर्थ मेथड आहे ती आहे कोलबेज रिएक्शन्स. कोणती आहे, कोलबेज रिएक्शन्स. लक्षात ठेवायचं आहे. कोलबेज इलेक्ट्रोलिसिस म्हणतो आपण त्याला, कोलबेज इलेक्ट्रोलिसिस. आणि कोलबेज इलेक्ट्रोलिसिस मेथड मध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिडच घेणार आहोत आणि त्याचं इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत. म्हणून इथे आपण काय घेत असतो, ॲक्वियस सोल्युशन ऑफ, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड घेणार आहोत. 1 बाय 1 आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. पहिली चार्ट समजून घ्या. ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड घेऊ आपण आणि यांचं इलेक्ट्रोलिसिस करू. ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड जर घेतलं तर
ऍक्च्युली फॉर्म्युला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आता सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जर घेतलं आणि वी गेट इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन. काय म्हटलं मी? इव्हन. इव्हन म्हणजे जे 2, 4, 6 अशी संख्या असलेले अल्केन, इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन तयार होणार आहे. कार्बन कंटेनिंग अल्केन. तर पहिले तर हे चार्ट समजून घ्यायचा होता आपल्याला. ठीक आहे. आणि हा चारही मेथड आता आपण समजून घेऊ. तर 1 बाय 1 एक एक मेथडवर आपण फोकस करणार आहोत. की पहिल्या मेथडमध्ये आपण हायड्रोजिनेशन्स म्हणजे रिडक्शन्स करणार आहोत. रिडक्शन्स डिटेलमध्ये पाहू. ऊर्थ रिएक्शन सुद्धा डिटेलमध्ये पाहू. डिकार्बोक्सिलेशन आणि कोल्ब्स रिएक्शन सुद्धा डिटेलमध्ये पाहू. जेवढी आपल्या बुक्स मध्ये दिलेली आहे नुसतं तेवढं समजून नसतं घेत, लक्षात ठेवायचं आहे. तर आता फर्स्ट मेथड पाहणार आहोत आपण हायड्रोजिनेशन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजिनेशन्स या नावातच सर्व काही मिनिंग आहे की नाही? हायड्रोजिनेशनचं मिनिंग काय होत असते? ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स किंवा हायड्रोजिनेशन्स. हायड्रोजिनेशन्सलाच आपण दुसरं नाव काय ठेवत असतो? रिडक्शन्स. आता रिडक्शन्स म्हटलं की आपल्याला ह्या डेफिनेशन्स माहिती पाहिजे. काय असते रिडक्शन्स? म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन्स. आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन्सलाच हायड्रोजिनेशन्स किंवा रिडक्शन्स म्हणत असतो. आता बेसिकली हायड्रोजन्स एक तर मॉलिक्युलर हायड्रोजन्स आपण सप्लाय करतो किंवा नेसेंट हायड्रोजन्स देतात, आणि तिसरं हायड्राइड आयन. हायड्राइड आयन्स म्हणजे H निगेटिव्ह. आता हे जे रिडक्शन्स करतो आपण, मॉलिक्युलर हायड्रोजन्स असो का नेसेंट हायड्रोजन असो किंवा हायड्राइड आयन्स असो, तर रिडक्शनची डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली. पहिली डेफिनेशन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. दुसरी डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवायची, ऑर्गॅनिक डेफिनेशन्स. ती आहे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. बघा, लक्षात ठेवायचं आहे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये जर ऑक्सिजन ॲटम असेल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स. व्यवस्थित ऐकून घ्या. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स. आता हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स म्हणजे कोणते? हॅलोजन्स वगैरे. हे काढून टाकणे आणि याच्या जागी हायड्रोजन ऍड करणे म्हणजे सुद्धा रिडक्शन्स होत असते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या भाषेत रिडक्शन्स म्हणजे काय होत असते? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. हे इनऑर्गॅनिकच्या भाषेत होत असते. पण सध्या आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं काम आहे म्हणून हे आपण दोन डेफिनेशन्स वापरणार आहोत. बरोबर आहे. तर मग आता हायड्रोजिनेशन्स करणार आहोत, तर सर्वात पहिल्यांदा आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणजे अल्कीन आणि अल्काईनचं रिडक्शन्स करू. बरोबर आहे. म्हणून आता सर्वात पहिल्यांदा आपण रिडक्शन्स कोणाचं करणार आहोत? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अल्कीन आणि अल्काईनचं करणार आहोत. आणि म्हणून पहिली जी मेथड आपली तर रिडक्शन्स मध्ये म्हणजेच हायड्रोजिनेशन्स मध्ये, तर ती आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं रिडक्शन्स. आणि म्हणून रिडक्शन्स ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यांचं रिडक्शन्स करणार आहोत. हायड्रोकार्बन. आता यांचं रिडक्शन्स करण्यासाठी आपण खूप सारे रिड्युसिंग एजंट वगैरे वापरत असतो, पण आपण इथे कोणतं रिडक्शन्स करणार आहोत? कॅटॅलिटिक रिडक्शन्स, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स म्हटलं, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स. कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स म्हणजे कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोजन ऍड करणार आहोत. आता रिडक्शन करणारे कॅटॅलिस्ट कोणते असतात हे लक्षात ठेवायचं आहे. निकेल आहे, पीटी आहे आणि पीडी आहे. निकेल, प्लॅटिनियम आणि पॅलेडियम हे 3 कॅटॅलिस्ट आहे जे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स किंवा कॅटॅलिटिक रिडक्शन्स करतात. आता निकेल जर घेतलं आपण तर निकेलची रिएक्शन्स हाय टेम्परेचरले करावं लागते रिडक्शन्स करत असताना, आणि प्लॅटिनियम आणि पॅलेडियमची जर आपण वापरला तर हे लो टेम्परेचरले म्हणजे रूम टेम्परेचरले आपण हायड्रोजिनेशन्स करू शकतो. पण हे हाय कॉस्ट कॅटॅलिस्ट असतात. कोणते? प्लॅटिनियम आणि पॅलेडियम. याऐवजी आपण एक अलॉय सुद्धा वापरत असतो. काय वापरत असतो? हायड्रोजिनेशन्स करण्यासाठी अलॉय. तो कोणता वापरतो आपण? रेनी निकेल. कोणता वापरतो? रेनी निकेल. रेनी निकेल कोणत्या कोणत्या मेटलचा अलॉय असते? निकेल आणि ॲल्युमिनियम मेटलचा अलॉय असतो इन NaOH मध्ये.
कशामध्ये बनवलेला? NaOH मध्ये. तर याला आपण रेनी निकेल म्हणत असतो. या सर्वांचा रोल एकच असतो. हे जे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन्स करतात, दे प्रोव्हाइड हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ मॉलिक्युलर फॉर्म. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण जे रिडक्शन्स करणार आहोत, तर पहिली जी रिडक्शनची मेथड आहे त्यामध्ये आपण रिडक्शन्स ऑफ अल्कीन. कोणाचं रिडक्शन्स करणार आहोत? अल्कीनचं. बरोबर आहे. आता अल्कीनचं रिडक्शन जर करायचं असेल, म्हणजे अल्कीनचं हायड्रोजिनेशन जर करायचं असेल, तर काय होणार आहे ते पाहू. आता आपण लक्षात ठेवायचं आहे अल्कीन आणि अल्काइन्स मध्ये. तर इथे सीन ऍडिशन होत असते. कोणती ऍडिशन रिएक्शन होत असते? सीन ऍडिशन रिएक्शन्स होत असते. म्हणजे दोन्ही हायड्रोजन्स आपण सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय करत असतो? ऍड करत असतो. त्याला आपण सीन ऍडिशन म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हायड्रोजिनेशन्स मध्ये आपण अल्किन घेणार आहोत आणि अल्किनचं हायड्रोजिनेशन्स घेऊ. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण हायड्रोजिनेशन्स करत असताना. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथिलीन घेऊ आणि या इथिलीन मध्ये आपण हायड्रोजन्स ऍड करू. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल तुम्ही? निकेल कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये ऍट हाय टेम्परेचर. खूप जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. काय होणार आहे? ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. दोन हायड्रोजन ऍड होणार आहे, नॅचरलच आहे. डबल बॉन्ड असेल तर कोणती रिएक्शन होत असते? ऍडिशन. त्याच्यामुळे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, प्रोपिलिन घेतलं, CH डबल बॉन्ड CH2, 3 कार्बनवाला अल्किन. काय नाव आहे याचं? प्रोपिन किंवा प्रोपिलिन. यांचं हायड्रोजिनेशन्स केलं इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. नॅचरली काय होणार आहे? ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. फंक्शनल ग्रुपच चेंज होत असते रिएक्शन्स मध्ये आणि त्यामुळं आपल्याला काय भेटणार आहे? प्रोपेन भेटल. अशा प्रकारे प्रोपिन पासून काय भेटल? प्रोपेन भेटल. क्लिअर आहे मी काय सांगितलंय? असंच. नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल घेतलं. आपण जर ब्यूट 1ENE घेतला, 1 2 3 4 डबल बॉन्ड असलेला 4 कार्बन असलेला अल्किन घेतला. बरोबर आहे. अशा प्रकारे आणि याला आपण काय म्हणणार आहोत? ब्यूट 1 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 1ENE. यांचं हायड्रोजिनेशन्स केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेल, PT, PD कोणताही घेऊ शकता तुम्ही. तुम्ही जर निकेल, PT, PD कोणताही घेतला तर यांचा रोलच आहे की हे मॉलिक्युलर हायड्रोजन्स देत असतात. आता निकेल वगैरे घेतलं तर आपण हाय टेम्परेचरली रिएक्शन्स होत असते आणि हेच जर आपण प्लॅटिनियम किंवा पॅलेडियम घेतलं तर ही रिएक्शन्स काय होत असते? लो टेम्परेचरले होत असते, म्हणजे रूम टेम्परेचरले होत असते. शेवटी होणार डबल बॉन्ड असल्यामुळे ऍडिशन्स ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे? असा ब्युटेन भेटल. काय भेटल? असा ब्युटेन. म्हणून ब्यूट 1ENE पासून जर आपल्याला ब्युटेन तयार करायचं असेल तर अशा प्रकारे. तर बेसिकली या रिएक्शन्स मध्ये होते काय? तर ही जी रिएक्शन आहे हे सीन ऍडिशन आहे. सीन ऍडिशन म्हणजे काय? तर तुम्ही जे हायड्रोजन ऍड करसाल ते सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या साइडने ऍड होणार आहे. म्हणजे काय तेही समजावून सांगतो आता मी. जसं तुम्ही एक अल्किन घेतला, हा वाला अल्किन घेतलाय, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि या अल्किन मध्ये तुम्हाला हायड्रोजन्स काय करायचे आहे? ऍड करायचे आहे. तर हा जो निकेल तुम्ही घेतलेला आहे, प्लॅटिनियम किंवा पॅलेडियम किंवा निकेल, यांच्या सरफेसवर हे जे हायड्रोजन ऍटम असतात जे यांच्यामध्ये ऍड होणार आहे ते हे ऍडझॉर्ब होतात. ऍडझॉर्ब म्हणजे त्यांच्या सरफेसवर चिटकतात. लक्षात ठेवायचं आहे. ऍडसॉर्प्शन होत असते याचं, ऍडझॉर्प्शन नाही. ऍडसॉर्प्शन म्हणजे त्यांच्या सरफेसवर चिटकतात आणि यांचा बॉन्ड वीक होत असते. आणि हा बॉन्ड वीक झाल्यामुळं हे दोन्ही हायड्रोजन या सेम साइडनं काय होतात? अटॅच होत असतात या कार्बनच्या. याचं मेकॅनिझम हे अशा प्रकारे आहे. तर हे असं झाल्यानंतर हा वाला पाय बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो आणि आपल्याला जी दोन्ही हायड्रोजन्स आहे ते कार्बनच्या सेम साइडनं काय होत असतात? अटॅच होत असतात. म्हणजे हे जे नवीन 2 हायड्रोजन ऍटम अटॅच झाले ते एकाच साइडनं अटॅच होतात. अँटी ऍडिशन नाही होत, सीन ऍडिशन म्हणत असते. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बरोबर आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपल्याला सीन ऍडिशन म्हणत असतो. आता हे सीन ऍडिशन कशासाठी आपण स्टडी करत असतो? तर यांची स्टिरिओ केमिस्ट्री असते. सध्या आपलं स्टिरिओ म्हणजे आयसोमर्स हा पॉइंटच नाही झाला, त्याच्यामुळे आपण यांची स्टिरिओ केमिस्ट्री नाही पाहणार. जेवढं तुम्हाला आता सध्या सांगून राहिलो तेवढं लक्षात ठेवायचं आहे. मी यांचे जे व्हिडिओ फॉर्मॅट तयार करेल त्यांच्यामध्ये सीन ऍडिशनचे ऍप्लिकेशन्स टाकणार आहोत, म्हणजे यांची स्टिरिओ केमिस्ट्री वगैरे. आता बघा,
सेम रिएक्शन्स कोणाची होणार आहे? अल्काईनच्या रिएक्शन्स करणार आहोत, रिडक्शन्स. इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही असं काही नाहीये की जेव्हा रिएक्शन्स करत असतात तर या रिएक्शन्स मध्ये तुम्ही असा सायक्लोहेक्झिन जरी घेतला असेल आणि यांची रिएक्शन सुद्धा निकेल पीटी पीडी सोबत करायला सांगितली असेल तर यांचा रोलच आहे मॉलिक्युलर हायड्रोजन्स देणे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. आणि हायड्रोजन ऍड होणार आहे आणि आपल्याला काय भेटल? सायक्लोहेक्झेन भेटल. बरोबर आहे? समजून राहिलं मी काय सांगितलंय? म्हणून तुम्ही पाठ करायचं कामच नाहीये. निकेलचं पीटीचं आणि पीडीचं फंक्शन आहे की हायड्रोजन देणे, म्हणजे हायड्रोजिनेशन्स करणे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स करणे. बरोबर आहे? फॉर एक्झाम्पल सपोज जर मी एक एक्झाम्पल घेतलं असतं अशा प्रकारे. आता हे जे दोन आपण काय घेतले आहे? मिथिल ग्रुप घेतले आहे. या मिथिल ग्रुपला मी असे दाखवतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज अबाव द प्लेन. हे वेज फॉर्म आहे, तुम्हाला नंतर सांगतो मी काय आहे ते. हे वेज फॉर्म आहे आणि इथे डबल बॉन्ड आहे तुमचा. हा अल्कीन आहे, सिमेट्रिकल अल्कीन आहे. बरोबर आहे? आणि यांच्यामध्ये जर आपल्याला हायड्रोजन ऍड करायचं असेल, सीन ऍडिशन काय आहे ते सांगतो तो, बघा लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजन ऍड करायचं आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. आता हे एक त्याच्या अबाव ऍड होईल किंवा बिलो ऍड होईल, आहे की नाही? तर हे याच्या बिलो जर ऍड झाले, हे ऍज इट इज आहे. हे तुमचे दोन CH3 ग्रुप वरच्या साईडनं आहे, अबाव द प्लेन. हे प्लेनच्या वरत आहे, अबाव द प्लेन. आणि हे जे दोन हायड्रोजन्स आता ऍड होतील ते तुमचे कुठे ऍड होतील? बिलो द प्लेन. म्हणजे हे खालच्या साईडनं, हे डॅश टाईपच्या यानं दाखवत असतो, बिलो द प्लेन. म्हणजे हायड्रोजन्स बिलो द प्लेन ऍड होईल आणि तुमचे जे मिथिल ग्रुप होते ते बरोबर तुमच्या अबाव द प्लेन असेल, CH3. याला म्हणत असते सीन ऍडिशन्स. काय म्हणतात? सीन ऍडिशन. अशा प्रकारे हे ऍडिशन्स होईल रिएक्शन जेव्हा करतो तेव्हा. ठीक आहे? इथपर्यंत समजलं सर्वांना? आता महत्वाचं आहे की आपण दुसरी जे रिडक्शन्स आहेत तेही समजून घेऊ अल्काईनची. नंतर मग कंपॅरिझन करू रेट ऑफ ऍडिशन्स ऑफ कोणाचं? अल्कीनचं किंवा अल्काईनचं. आणि म्हणून दुसरी जी आपण मेथड पाहणार आहोत ते आता आहे रिडक्शन्स ऑफ अल्काईन. कोणाचं रिडक्शन्स करसाल? रिडक्शन्स ऑफ अल्काईन. अल्काईन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. हा वाला जो फंक्शनल ग्रुप आहे नॅचरली ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे कोणती रिएक्शन्स होणार आहे? ऍडिशन्स. त्याच्यामुळे रिएक्शन्स पाठ करायचं कामच नाहीये. फॉर एक्झाम्पल सर्वात छोटावाला जर अल्काईन घेतला आपण, C ट्रिपल बॉन्ड CH, याला कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणतो? ऍसिटिलीन म्हणत असतो. किंवा IUPAC मध्ये काय म्हणतात? 2 कार्बन आहे म्हणून ETH आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून YN. यांचं आपण हायड्रोजिनेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत? हायड्रोजिनेशन्स. पहिले मला सांगा की याच्यात पाय बॉन्ड किती आहेत? 2 पाय बॉन्ड आहेत. आणि 2 पाय बॉन्ड असेल तर एक पाय बॉन्ड तोडण्यासाठी आपण किती हायड्रोजन देत असतो? 1 मोल देत असतो. तर 2 पाय बॉन्ड तोडण्यासाठी आपण किती मोल देणार आहोत? 2 मोल. म्हणून आपण इथे टॉईस करणार आहोत हायड्रोजन्स. आणि निकेल पीटी पीडीच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स होईल. आणि फायनली आपलं काय होणार आहे? इथे हायड्रोजन्स ऍड होतील. इथे 2 हायड्रोजन्स ऍड झालेत हे, आणि इथे 2 हायड्रोजन्स ऍड होईल. आणि हा डबल बॉन्ड कन्वर्ट कशात होईल? सिंगल बॉन्ड मध्ये. आणि अशा प्रकारे इथेन तयार होईल. हे 4 हायड्रोजन्स आपण काय केले? ऍड केले अक्रॉस द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, आहे की नाही? आणि म्हणूनच यालाही काय म्हणतो आपण? ऍडिशन्स, हायड्रोजिनेशन सुद्धा म्हणू शकतो. दुसरं उदाहरण घेऊ आपण. मिथिल ऍसिटिलीन. काय घेतलं? मिथिल C ट्रिपल बॉन्ड CH, याला आपण मिथिल ऍसिटिलीन म्हणू. कॉमन नेम मध्ये आपण याला मिथिल, फंक्शनल ग्रुपला आपण ऍसिटिलीन म्हणत असतो. क्लिअर आहे? IUPAC मध्ये काय म्हणसाल? 3 कार्बन आहे म्हणून PROP, ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून YNE. म्हणून मिथिल ऍसिटिलीन किंवा प्रोपाईन्स पासून प्रोपेन जर तयार करायला सांगितलं आपल्याला, काय तयार करायला सांगितलं? प्रोपेन. इथे आपल्याला 2 मोल ऑफ हायड्रोजन्स द्यावं लागेल. का द्यावं लागेल हे लक्षात आलं असेल तुमच्या. इथे ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे 2 पाय बॉन्ड आहेत, म्हणजे पाय इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे तिथे. बरोबर आहे? आणि 2 डबल बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला टोटल 4 हायड्रोजन्स द्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे आपला फायनल आन्सर काय येणार आहे? प्रोपेन येणार आहे. अशा प्रकारे आपण प्रोपेन तयार करू. ठीक आहे? आता हे जे अल्कीन आहे किंवा अल्काईन आहे यांच्यामध्ये रेट ऑफ ऍडिशन समजून घेऊ. रेट ऑफ ऍडिशन म्हणजे काय होत असते बरं सांगा? रेटचं मिनिंग होत असते स्पीड, म्हणजे कोणती रिएक्शन फास्ट झाली पाहिजे. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता आपण नेक्स्ट पोर्शन मध्ये काय पाहणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण या 2 रिएक्शन समजून घेऊन राहिलो. हायड्रोजिनेशन्स ऑफ अल्कीन आणि हायड्रोजिनेशन्स ऑफ अल्काईन समजून घेऊन राहिलो. आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे की रेट ऑफ
हायड्रोजिनेशन समजून घ्यायचं आहे की हायड्रोजन ऍड करत असताना कोणता कंपाऊंडचा रिएक्शन ही फास्ट होणार आहे ते समजून घ्यायचं आहे. म्हणून रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स इन अल्कीन अँड अल्काईन, कोणत्या कोणत्या कंपाऊंड्स मध्ये, अल्कीन आणि अल्काईन मध्ये. तर नॅचरली कोणत्या कंपाऊंड मध्ये ही रेट फास्ट होईल रिएक्शनचा ते समजून घेऊ. जसं मी एक उदाहरण घेतो, CH2 डबल बॉन्ड CH2, एक इथिलीन घेतला, यांच्यामध्ये हायड्रोजन्स ऍड केला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. सपोज हे ए टाईपची रिएक्शन्स आहे आपली, हायड्रोजन्स ऍड होईल आणि आपल्याला काय भेटल, अशा प्रकारे इथेन भेटल. हेच आपण एक दुसरी रिएक्शन्स घेतली, 2 कार्बन वाला ट्रिपल बॉन्ड वाला कंपाऊंड घेतला, काय नाव आहे याचं, ऍसिटिलीन किंवा इथाईन, आणि यांचं हायड्रोजिनेशन्स केलं. इथे 2 मोल ऑफ हायड्रोजन्स लागतात आपल्याला, तर इथे आपल्याला काय भेटणार आहे, इथेन भेटते. आता मी म्हणतो की यांच्यामध्ये सर्वात फास्ट रिएक्शन्स कोणात होते, म्हणजे रेट ऑफ हायड्रोजिनेशन या 2 रिएक्शन्स पैकी कोणाचा जास्त आहे, अल्कीनचा जास्त आहे का अल्काईनचा जास्त आहे. तर ऍक्च्युली हे जे हायड्रोजिनेशन होत असते हे स्टरिक हिंडरन्स किंवा आपण सरफेस एरिया किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर डिपेंड आहे. इथे तुम्हाला माहिती आहे की 2 पाय बॉन्ड आहेत, बरोबर आहे, म्हणजे लार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, आणि इथे 1 पाय बॉन्ड आहे, बरोबर आहे की नाही. आता बघा, असं वाटतंय की आपल्याला अल्कीनची हायड्रोजिनेशनचा रेट फास्ट असेल, पण तसं नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर हायड्रोजिनेशनचा जो रेट आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन होण्याचा जो रेट आहे, तो कोणामध्ये जास्त असतो माहिती आहे का, अल्काईन. हा जो अल्काईन असतो म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड, यांचा हायड्रोजिनेशनचा रेट हा अल्कीन पेक्षा कसा असतो, जास्त असतो. आता असं का होते ते सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे की जे अल्कीन आहे, या अल्कीन पाशी सरफेस एरिया जास्त असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे, बल्की ग्रुप अटॅच असतात, त्याला बरेच ग्रुप अटॅच असतात. आणि तुमचा अल्काईन जो असतो यांच्यापाशी सरफेस एरिया कमी असते. आता लक्ष द्या, सर्वात पहिल्यांदा तर यांचा हायब्रिडायझेशन SP हायब्रिडायझेशन असते, त्याच्यामुळे हा लिनियर इन शेप असतो. काय असतो, लिनियर इन शेप असतो. आणि यांचा हायब्रिडायझेशन असते SP2 हायब्रिडायझेशन असते, आणि त्यामुळे याचा शेप असतो ट्रायगोनल प्लेनर. कसा असतो, ट्रायगोनल प्लेनर. त्याच्यामुळे आता हायड्रोजन जेव्हा आपण ऍड करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे, या रिएक्शन्स मध्ये आपण जेव्हा हायड्रोजन ऍड करणार आहोत, तर ते हायड्रोजन ऍड करत असताना सीन ऍडिशन होत असते. माहिती आहे की हे 2 हायड्रोजन्स यांच्या जवळ येणार आहे, आणि याला जर लेस सरफेस एरिया भेटत असेल आणि लेस हिंडरन्स भेटत असेल, अडथळा कमी असेल, तर फटाफट हे हायड्रोजन्स काय होतील, याच्यावर ऍब्झॉर्ब होतील, बरोबर आहे की नाही. इथे हे ग्रुप बल्की ग्रुप असल्यामुळं आणि सरफेस एरिया जास्त असल्यामुळं हायड्रोजन जे आहे ते जे सीन ऍडिशन होणार आहे ते थोडंसं डिफिकल्ट जाते ऍडिशन होण्यासाठी. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे ऍडिशन्स करत असता, तर अल्काईन मध्ये म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये हायड्रोजिनेशन्स ऍड होण्याचा रेट जास्त असतो, आणि म्हणून रेट ऑफ हायड्रोजिनेशन इज फास्टर इन अल्काईन दॅट अल्कीन. ठीक आहे, महत्वाचे फॅक्टर लक्षात ठेवायचं आहे. मोर द स्टरिक हिंडरन्स, इकडे ऐकून घ्या, मोर द स्टरिक हिंडरन्स. स्टरिक हिंडरन्स म्हणजे बल्की ग्रुप. हिंडरन्स म्हणजे त्या अल्कीनला जर बल्की ग्रुप येत असेल, हिंडरन्स. लेसर द हायड्रोजिनेशन्स, काय म्हणू आपण, लेसर द हायड्रोजिनेशन्स. हायड्रोजिनेशन स्लो होत असते. समजून राहिलं मी काय म्हटलंय ते, एकदम इंटरेस्टिंग गोष्टी आहेत हे. आणि म्हणूनच आपण त्यांचं स्टॅबिलिटी सुद्धा समजून घेतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मोर स्टेबल द अल्कीन, बघा लक्षात ठेवायचं आहे, मोर स्टेबल द अल्कीन. अल्कीन जर मोर स्टेबल असेल, आपण हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट नुसार पाहिलेला आहे, मोर स्टेबल द अल्कीन, मोर स्टेबल जर असेल तर लेस रिएक्टिव्ह राहील. लेस रिएक्टिव्ह राहील म्हणजे त्याचा रेट काय राहणार आहे, स्लोअर राहणार आहे की नाही. आता पहा, मी तुम्हाला अल्कीनचं घेतो, हे तर अल्कीन आणि अल्काईनचं रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स पाहिलं आपण. आता आपण कोणाचं हायड्रोजिनेशन्स करणार आहोत, 3 अल्कीन घेऊ आपण आणि त्यांचं कंपॅरिझन करू. रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स करू आपण, बघा रेट ऑफ हायड्रोजिनेशनच करू, पण रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स आता कोणाकोणाचं करणार आहोत आपण माहिती आहे का, 3ही अल्कीन घेऊ आपण. एक इथिलीन घेऊ, एक प्रोपिलीन घेऊ, आणि एक 2EN घेऊ.
असे 3 अल्किन घेतले आपण आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो फास्टर हायड्रोजिनेशन्स, यांच्यामध्ये फास्टर हायड्रोजिनेशन्स कोणामध्ये होणार आहे? तर आताच सांगितलं मी, मोर द हिंडरन्स slower the hydrogenations. आता सर्वात जास्त हिंडरन्स कुठे आहे, म्हणजे बल्की ग्रुप कुठे आहेत? तर तुमच्या 3rd नंबरच्या याला हे बल्की ग्रुप जास्त आहे. इथे 2 मिथिल ग्रुप आहे. या डबल बॉन्डला बल्की ग्रुप कमी आहे, एकच आहे, आणि याला काहीच नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हायड्रोजिनेशन्स करसाल डबल बॉन्डच्या अक्रॉस सीन ऍडिशन करसाल हायड्रोजनची, तर तुमचा सर्वात फास्ट हायड्रोजिनेशन्स कोणामध्ये होणार आहे? इथिलीन मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर स्लो कोणात होणार आहे? त्याच्याही पेक्षा प्रोपिलिन मध्ये. आणि सर्वात स्लो कोणात होणार आहे? ब्यूट 2ENE मध्ये. हे झालं तुमचं रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स. बरोबर आहे. त्याचं कारणच आहे मोर द स्टरिक हिंडरन्स स्लोअर द हायड्रोजिनेशन्स. किंवा असंही म्हणू शकता की जे स्टेबल आहे, सर्वात जास्त स्टेबल अल्किन कोणता आहे? हा वाला. बिकॉज आता तुम्ही हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट ऐकलेला आहे. तर हा वाला अल्फा हायड्रोजन आहे, याच्यापाशी 6 अल्फा हायड्रोजन ॲटम आहे, याच्यापाशी आपल्या 3 अल्फा हायड्रोजन्स आहे, इथे 0 अल्फा हायड्रोजन्स आहे की नाही? आणि ज्याच्यापाशी जास्त अल्फा हायड्रोजन ॲटम असतो तो कसा असतो? मोर स्टेबल असतो अकॉर्डिंग टू द हायपर कॉन्जुगेशन. अल्किनची स्टॅबिलिटी आपण हायपर कॉन्जुगेशन एक्सप्लेन केली होती. आणि जो जितका जास्त स्टेबल तितका कमी रिएक्टिव्ह, त्याचा रेट ऑफ हायड्रोजिनेशन तेवढा स्लो. आणि म्हणून मोर स्टेबल द अल्किन, आपण असंही म्हणू शकतो मोर स्टेबल द अल्किन. जो स्टेबल अल्किन असतो, मोर स्टेबल द अल्किन, जो अल्किन जास्त स्टेबल असतो, विच अंडरगो स्लोअर हायड्रोजिनेशन्स, ज्याचा हायड्रोजिनेशन्स काय होईल? स्लोअर द हायड्रोजिनेशन्स. त्यामध्ये हायड्रोजिनेशनचा रेट काय राहणार आहे? स्लोअर राहणार आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला रेटही समजलं पाहिजे की कोणत्या अल्किन मध्ये ही रिएक्शन फास्ट होते, कोणत्या अल्किन मध्ये स्लो होत असते. आता जर मी एक एक्झाम्पल दिलं, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन्स करणार आहोत. सपोज मी एक असा कंपाऊंड दिला ज्याच्यात 2 डबल बॉन्ड दिले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा कंपाऊंड 1 मोल घेतला आणि तुम्हाला हायड्रोजन सुद्धा 1 मोलच ऍड करायचा आहे. किती मोल ऍड करायचा आहे? 1 मोल हायड्रोजनच ऍड करायचा आहे निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. आता सांगा की कोणता हायड्रोजन्स रिड्यूस होईल यापैकी? हा वाला डबल बॉन्ड रिड्यूस होणार आहे का हा वाला डबल बॉन्ड रिड्यूस होणार आहे? मी आता सांगितलं की जिथं जास्त हिंडरन्स असेल, क्राउडीनेट असेल, बल्की ग्रुप अटॅच असेल, त्याच्यावर हायड्रोजिनेशन्स इझिली होत नाही आणि ते स्लोअर होते. इझिली हायड्रोजिनेशन्स कुठं होणार आहे? जिथे तुमचं हिंडरन्स कमी असेल, म्हणजे हे वाला जो डबल बॉन्ड आहे याच्यावर फास्ट हायड्रोजिनेशन्स होईल तुमचं. आणि म्हणून 1 मोल जर आपण हायड्रोजन याच्यात ऍड करायचा असेल या रिएक्शन्स मध्ये, एकच डबल बॉन्ड रिडक्शन्स करायचं असेल, तर नॅचरली तुमचा कोणता होईल? जो लेस हिंडरन्स असेल, हा वाला डबल बॉन्ड ऍज इट इज राहील आणि फक्त हायड्रोजन्स तुमचा 1 मोल मध्ये कुठे ऍड होतील? इथे ऍड होतील. तर अशा प्रकारे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला रेट ऑफ हायड्रोजिनेशन्स माहिती पाहिजे आहे की नाही? त्यांनी सांगितलं आहे, मेन्शन केलेलं आहे की 1 मोल ऑफ हायड्रोजन, एक्सेस म्हटलं असतं तर तुम्ही दोन्ही केले असते, पण 1 मोल ऑफ हायड्रोजन्स आर रिड्यूस आउट ऑफ दिस डबल बॉन्ड. कोणत्या डबल बॉन्डला हे रिड्यूस करतील? तर जे लेस हिंडरन्स आहे तिथे मोर फास्टर हायड्रोजिनेशन्स होईल आणि म्हणून पहिल्या पोझिशन्सवर हायड्रोजिनेशन फास्ट होईल, आहे की नाही? अशा प्रकारे क्लिअर झालं इथपर्यंत हायड्रोजिनेशन्स. हे तर झालं हायड्रोजिनेशन्स, आपण रेट पाहिला. आता यांची स्टिरिओ केमिस्ट्री असते, पण तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्री समजून घेण्यासाठी RS नॉमेनक्लेचर माहिती पाहिजे, म्हणजेच आयसोमेरिझम हा कन्सेप्ट क्लिअर माहिती पाहिजे, जे बेसिक GOC मध्ये आपण पाहणार होतो. पण आपल्या लॅक ऑफ टाइम मुळे आपण ते फक्त अपलोड करणार आहोत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. बघा आता जे पाहिलं आपण त्याच्यामध्ये आपण असं सांगणार आहोत की सिलेक्टिव्ह रिडक्शन्स नेक्स्ट पाहणार आहोत. सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन्स किंवा सिलेक्टिव्ह रिडक्शन्स पाहू आपण. तर सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन्स मध्ये बघा, रिडक्शन्स किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? हायड्रोजिनेशन्स. तर सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन्स मध्ये मोर दॅन 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि त्यामधला जर आपल्याला सिलेक्टिव्हली कोणता डबल बॉन्ड रिड्यूस करायचा असेल, हायड्रोजिनेशन्स करायचा असेल किंवा रिड्यूस करायचा असेल, तर नेमका कोणता डबल बॉन्ड आपण काय केला पाहिजे? रिड्यूस केला पाहिजे. तर आपण आत्ताच एक एक्झाम्पल पाहिलं, तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं होतं की सपोज एक अल्किन घेतला म्हटलं असा
आणि याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी, 2 बल्की ग्रुप दिले होते, एक मिथिल घेतला आणि एक इथिल घेतला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. असा तुम्ही एक अल्किल ग्रुप घेतलेला आहे, तर इथे 2 डबल बॉन्ड दिसतात, हा वाला एक आणि हा वाला डबल बॉन्ड दिसतो. आणि यांचं जर सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन करायचं असेल, म्हणजे 1 मोल ऑफ हायड्रोजन सोबतच यांची काय केली असेल, रिएक्शन्स केली असेल सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन्स मध्ये, तर विच ऑफ द डबल बॉन्ड इज रिड्यूस, यापैकी कोणता डबल बॉन्ड रिड्यूस होत असतो. तर आपल्याला माहिती आहे की जो लेस हिंडरन्स असेल, बरोबर आहे, लेस हिंडरन्स वाला, तर तो मोर इझिली रिड्यूस होईल. तर लेस हिंडरन्स मध्ये कोणता आहे, फर्स्ट नंबरचा कार्बन वाला जो आहे तो लेस हिंडरन्स पोझिशन्सला आहे, म्हणून इथं हा वाला रिड्यूस होऊन जाईल आणि हा वाला ऍज इट इज राहील सिलेक्टिव्ह रिडक्शन्स मध्ये. जो बल्की ग्रुप अटॅच आहे तो तसाच राहील. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर असेल. दुसरं एक उदाहरण देतो मी असंच सिलेक्टिव्ह रिडक्शन साठी. सपोज एक अल्किन घेतला आपण, या प्रकारचा एक अल्किन जर घेतला आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे, CH डबल बॉन्ड CH, त्यानंतर आपण CH2 CH डबल बॉन्ड CH2, असे 2 डबल बॉन्ड्स आहेत. आणि आपण 1 मोल ऑफ हायड्रोजन जर घेतलं याच्यातने, किती मोल हायड्रोजन घेतला, 1 मोल ऑफ हायड्रोजन सिलेक्टिव्ह रिडक्शन केलं बाय युझिंग निकेल PT है ना. तर विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो हायड्रोजिनेशन, हा वाला डबल बॉन्ड हायड्रोजिनेशन होईल का, हा वाला डबल बॉन्ड हायड्रोजिनेशन येईल. आपल्याला 2 प्रॉडक्ट तयार होईल आणि दोन्ही प्रॉडक्ट पहिल्यांदा काढून दाखवतो मी. काही जण म्हणतील की सर मी हा वाला पहिल्यांदा रिड्यूस करल, एक हा वाला रिड्यूस होईल 1 मोल ऑफ हायड्रोजन्स मुळे आणि हा वाला ऍज इट इज ठेवतो, है की नाही. आणि काही जण म्हणतील की सर मी हा वाला ऍज इट इज ठेवाल आणि तो लेस हिंडरन्स वाला काय करल, रिड्यूस करल, म्हणजे इथे एक हायड्रोजन साइड होईल आणि इथे एक हायड्रोजन साइड होईल, असे 2 प्रॉडक्ट भेटल. आता विच इज द मेजर प्रॉडक्ट, या रिएक्शन्स मधलं मेजर प्रॉडक्ट कोणतं राहील, म्हणजे मेन प्रॉडक्ट कोणतं राहील. तर तुम्हाला माहिती आहे की हे लेस हिंडरन्स पोझिशन्स आहे की नाही, लेस सबस्टिट्युटेड म्हणा किंवा लेस हिंडरन्स म्हणा, आणि ही मोर हिंडरन्स पोझिशन्स आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्या पोझिशन्सला हायड्रोजिनेशन होते, लेस हिंडरन्स पोझिशन्सला. म्हणजे नेमकं आपलं आन्सर ए मेजर असेल का बी मेजर असेल, तर आपलं बी हे मेजर आन्सर राहणार आहे. मेजर प्रॉडक्ट कोणतं राहणार आहे, हे वाला राहणार आहे. आणि हे वाला का राहते, तर कारण हा अल्किन मोर स्टेबल असतो. काय असतो, मोर स्टेबल असतो. आणि मोर स्टेबल अल्किन असेल तर तो मोर अमाऊंट मध्ये तयार होईल. आणि मोर अमाऊंट मध्ये का तयार होणार आहे, ते मोर स्टेबल कसा काय, तर हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर. इथे 2 अल्फा हायड्रोजन्स आहेत, इथे 3 अल्फा या साइड नाही आणि 2 अल्फा, म्हणजे टोटल 5 अल्फा हायड्रोजन्स आहे. त्याच्यामुळे खालचा अल्किन मोर स्टेबल राहणार आहे. आणि जो मोर स्टेबल असतो तो मोर अमाऊंट मध्ये तयार होत असतो रिएक्शन्स मध्ये. नॅचरली तुम्ही असं समजून घ्या, लेस हिंडरन्सला हायड्रोजिनेशन होते किंवा प्रॉडक्ट मोर स्टेबल कोणता तयार होतो तोही मेजर प्रॉडक्ट असतो. म्हणजे इनडायरेक्टली जो मेजर प्रॉडक्ट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असते. असे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन असते आपल्याला IIT JEE मध्ये, बरोबर आहे. म्हणजे पुस्तकातून आपण ते 3 रिएक्शन्स केल्या म्हणजे IIT मध्ये तेच रिएक्शन्स किंवा JEE मध्ये तेच रिएक्शन येत नसते. खूप कन्सेप्ट आहे हे, हायड्रोजिनेशन तुम्हाला 2 दिवसही चालू शकते, इतके कन्सेप्ट आहे, इतके रिएक्शन्स असतात. त्याच्यामुळे मोर अँड मोर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. बघा नेक्स्ट आपण कोणतं पाहणार आहोत, रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता तर इंटरेस्ट येणार आहे समोर समोर थोडा थोडा. बघा सेकंड आपण आता काय करणार आहोत, रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइडचं रिडक्शन्स करत असताना तर आपण अल्किल हॅलाइड म्हणजे R बॉन्ड X ह्याचं रिडक्शन्स करणार आहोत. तर यामध्ये एक्सेप्ट कोण सोडून, एक्सेप्ट अल्किल फ्लोराइड. अल्किल फ्लोराइडचं आपण रिडक्शन्स करत नसतो, म्हणून एक्सेप्ट अल्किल फ्लोराइड ऑल अदर अल्किल हॅलाइड्स आर रिड्यूस. आता हे जेव्हा आपण अल्किल हॅलाइडचं रिडक्शन्स करत असतो तर आपण कोणती डेफिनेशन्स फॉलो करणार आहोत, रिमोल ऑफ, लक्ष ठेवायचं आहे, रिमोल ऑफ ऑक्सिजन असं म्हणत असतो आपण, रिमोल ऑफ ऑक्सिजन और हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स. तर रिमोल ऑफ हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, निगेटिव्ह ऍटम, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणजे हॅलोजन्स किंवा ऑक्सिजन है ना. हायर निगेटिव्ह ऍटम रिमूव्ह करणे, रिमूव्हल ऑफ हायर निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स अँड ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स, आणि त्याच्यात हायड्रोजन ऍड करणे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऍज रिडक्शन्स. ही वाली डेफिनेशन्स फॉलो करणार आहोत.
आता यांचं रिडक्शन्स करण्यासाठी आपण कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरत असतो हे महत्वाचं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. यासाठी वापरणारे रिड्युसिंग रिएजंट समजून घेऊ आपण की कोणकोणते रिड्युसिंग रिएजंट यांना काय करू शकते, रिड्यूस करू शकते. तर यासाठी आपण रिड्युसिंग एजंट कोणता वापरतो, झिंक इन डायल्यूट HCl हा वाला रिड्युसिंग रिएजंट वापरतो, किंवा झिंक इन ऍसिटिक ऍसिड, झिंक इन ऍसिटिक ऍसिड हा वाला सुद्धा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो, किंवा झिंक कपल्ड विथ कॉपर, झिंक कपल्ड विथ कॉपर इन अल्कोहोल हा सुद्धा वापरू शकतो. तर यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट वापरला तरी चालते. यांचं फंक्शनच आहे समोरच्या कंपाऊंडला नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करायचं आणि समोरच्या कंपाऊंडचं काय करणे, रिडक्शन्स करणे. काय करतात हे, नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. या व्यतिरिक्त आपण दुसरेही रिड्युसिंग एजंट वापरू शकतो, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरू शकतो, स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंटही वापरू शकतो. तर स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट कोणते वापरता येतात माहिती आहे का? पहिला लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड हाही सुद्धा रिडक्शन्स करणाराच रिड्युसिंग एजंट आहे. दुसरा आपण सोडियम बोरोहायड्राइड्स हा सुद्धा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. कोणता वापरू शकतो तुम्ही दुसरा, सोडियम बोरोहायड्राइड्स हा सुद्धा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. म्हणजे सेकंड मध्ये आपण सोडियम बोरोहायड्राइड हा सुद्धा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. थर्ड मध्ये आपण सोडियम बोरोहायड्राइडच्या ऐवजी नेक्स्ट आपण कोणता वापरू शकतो, ट्रायफिनिल स्टीन हायड्राइड PH3SNH हा सुद्धा वापरू शकतो. आणि फोर्थ मध्ये रिड्युसिंग एजंट आपण कोणता वापरू शकतो, रेड फॉस्फरस इन HI. यापैकी कोणताही वापरला तरी चालते. हे काय देतात माहिती आहे का, हायड्राइड आयन डोनर आहे, H निगेटिव्ह, याला आपण हायड्राइड आयन म्हणत असतो. हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत, पण हे खूप महागडे असते आणि यांच्यामध्ये बराचसा सिलेक्टिव्हनेस असतो की हे कोणत्याही अल्किल हॅलाइडले रिड्यूस करत नाही. जसं पहिला जो लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड आहे हे प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल हॅलाइडले रिड्यूस करते, पण हा टर्शरी अल्किल हॅलाइडला काय करू शकत नाही, रिड्यूस करू शकत नाही, नॉट रिड्यूस असं आहे. दुसरा जो आहे सोडियम बोरोहायड्राइड हा प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल हॅलाइडले रिड्यूस नाही करत, नॉट रिड्यूस, पण हा टर्शरी अल्किल हॅलाइडले रिड्यूस करते. कोणाला रिड्यूस करते, टर्शरी अल्किल हॅलाइडले रिड्यूस करते. हा वाला तिन्ही याले रिड्यूस करू शकते, ट्रायफिनिल टीन हायड्राइड प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइडलाही रिड्यूस करू शकते. तर हे इन्फॉर्मेशन्स, हे रिएक्शन समजून घेण्याच्या आधीच या रिएजंटची इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे. आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे फक्त, पण ही सुद्धा एवढी इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात राहू द्या, म्हणजे जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह सोडत असताना आपल्याला टेन्शन येणार नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळं जेव्हा आता आपण पहिला क्वेश्चनचं हे पाहणार आहोत की रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड, बघा एकदम सिंपल रिएक्शन्स आहे. आपण बाय युझिंग रिड्युसिंग एजंट झिंक इन डायल्यूट HCl, झिंक इन ऍसिटिक ऍसिड, झिंक कपल्ड विथ कॉपर हे वापरून करणार आहोत. बरोबर आहे. मग आता सिंपल रिएक्शन्स करू आपण. पहिली कोणतं आहे आपलं, रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये, रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. त्यासाठी कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरतो ते आपण वरती लिहिलेलेच आहे. बरोबर आहे. आता घ्या रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये फॉर एक्झाम्पल सर्वात पहिले जर तुम्ही मिथिल क्लोराइड घेतला किंवा क्लोरोमिथेन, काय म्हणतोय आपण याला, क्लोरोमिथेन, या क्लोरोमिथेनची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, झिंक इन डायल्यूट HCl, तर याचं कामच आहे, या झिंक इन डायल्यूट HCl चा रोल काय, हा समोरच्या कंपाऊंडला रिड्यूस करण्यासाठी काय देतो, हायड्रोजन देतो. काय रिडक्शनची डेफिनेशन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. त्यासाठी आपल्याला ट्वाइस हायड्रोजन्स घ्यावं लागेल. एक हायड्रोजन इथं आला म्हणजे इथं काय कन्वर्ट होणार आहे, मिथेन मध्ये कन्वर्ट होईल हा, प्लस साइड प्रॉडक्ट काय निघून जाईल, HCl. अशा प्रकारे आपण मिथिल क्लोराइड पासून मिथेन तयार करू. पहिलं एक्झाम्पल घेतलं. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, आपण इथिल क्लोराइड पासून इथेन तयार करू. सपोज तुम्हाला जर इथिल क्लोराइड दिला असता आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत करायला सांगितली असती, झिंक इन डायल्यूट HCl, त्याचा रोलच आहे. हा झिंक इन डायल्यूट HCl काय करतो, नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. किती नेसेंट हायड्रोजन्स प्रोव्हाइड होणार आहे, 2. एक इथे ऍड होण्यासाठी लागणार आहे, एक HCl सोबत जाण्यासाठी, म्हणून ट्वाइस HCl घेणार आहोत आपण.
आणि आपलं फायनल आन्सर काय भेटणार आहे, इथेन प्लस HCl. अशा प्रकारे आपण तिसरं एक्झाम्पल घेऊ. इथे बघा, लक्षात ठेवायचं आहे, रिडक्शन्स कोणाचं करणार आहोत आपण, अल्किल हॅलाइडचं. इथे आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड घेतला असता, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड घेतला असता, आणि सेकंडरी प्रोपिल क्लोराईडची रिएक्शन्स कोणासोबत करायला सांगितली असती तुम्हाला, झिंक इन डायल्यूट HCl सोबत. बरोबर आहे. तर यांचा रोलच आहे, काय देते हे, नेसेंट हायड्रोजन्स देते. किती हायड्रोजन जाणार आहे, फंक्शनल ग्रुपच रिड्यूस होणार आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स. त्यासाठी टॉईस हायड्रोजन्स घ्यावे लागले असते आणि आपल्याला काय भेटलं असतं, असा प्रोपेन तयार झाला असता, प्लस साईड प्रोडक्ट काय राहिला असता, HCl. तर अशा प्रकारे आपण हे काय तयार करत असतो, अल्केन तयार करत असतो अल्किल हॅलाइड पासून. फॉर एक्झाम्पल मी आता बाय युझिंग दुसरा रिड्युसिंग एजंट घेतो. बाय युझिंग कोणाचा वापर करा तुम्ही, कोणत्याही याचा दिलं तरी चालते. झिंक इन ऍसिटिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करू, याचाही रोल तेच आहे. झिंक इन ऍसिटिक ऍसिड दे प्रोव्हाइड द नेसेंट हायड्रोजन फॉर द रिडक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे घेतला असता इथिल ब्रोमाइड घेतला असता, काय घेतला असता, इथिल ब्रोमाइड, आणि यांची रिएक्शन्स तुम्हाला कोणासोबत करायला लावली असती, झिंक इन ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करायला लावली असती. त्याचा रोलच आहे. झिंक इन ऍसिटिक ऍसिडचा रोल आहे की नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करते. आणि असं जर करत असेल तर किती हायड्रोजन्स लागेल इथे, टॉईस. एक इथे हायड्रोजन्स ऍड होईल, एक HBr सोबत चालला जाईल, आणि म्हणून आपल्याला काय भेटल, असा इथेन भेटल, प्लस साईड प्रोडक्ट काय भेटल, HBr. तर अशा प्रकारे आपण इथिल ब्रोमाइड पासून काय तयार करू शकतो, इथेन तयार करू शकतो. तर ह्या प्रिपरेशन समजल्या पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ याच. जसं आपण एन प्रोपिल ब्रोमाइड घेतला, काय घेतला, असा एन प्रोपिल ब्रोमाइड घेतला आणि याचं हायड्रोजिनेशन केलं आहे ना. कोणासोबत केलं आपण, झिंक इन ऍसिटिक ऍसिड. कोणताही रिड्युसिंग एजंट घ्या या तीन पैकी. असं जर घेतला आणि हे काय देणार आहे, नेसेंट हायड्रोजन्स प्रोव्हाइड करेल, टॉईस नेसेंट हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स अँड रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स होऊन जाईल इथे रिडक्शन्स म्हणजे. आणि अशा प्रकारे आपल्याला काय तयार होईल, प्रोपेन तयार होईल, प्लस HBr निघून जाईल. क्लिअर झालं. थर्ड रिड्युसिंग एजंट आपण कोणता घेणार आहोत, बाय युझिंग झिंक कपल्ड. कोणताही घेतला तरी चालते. झिंक कपल्ड विथ कॉपर आहे की नाही, झिंक कपल्ड विथ कॉपर इन अल्कोहोल, हे वाला घेऊ शकता. याचाही रूल तेच आहे की दे ऑल्सो प्रोव्हाइड द नेसेंट हायड्रोजन्स आणि सेम रिएक्शन्स होईल. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथिल आयोडाईड घेतला किंवा इथिल क्लोराईड ब्रोमाइड आयोडाईड कोणताही घ्या आणि यांची रिएक्शन जर कोणासोबत केली, झिंक कपल्ड विथ कॉपर, झिंक कपल्ड विथ कॉपर इन अल्कोहोल आहे की नाही, यांच्या प्रेझेन्स मध्ये केली, तर दे प्रोव्हाइड द नेसेंट हायड्रोजन्स आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ हॅलोजन. इथेही तुम्हाला काय तयार होईल, इथेनच तयार होईल, प्लस काय निघून जाईल, तो एक HI निघून जाईल. अशा प्रकारे आता हे जे रिडक्शन्स आहे तर यांची ही ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे माहिती पाहिजे आपण. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी म्हणजे काय की कोणता अल्किल हॅलाइड, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी पाहणार आहोत आपण. काय पाहणार आहोत, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. आता कोणत्या अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी फास्टर आहे हे समजलं पाहिजे. अल्किल आयोडाईड अंडरगो फास्टर रिडक्शन्स देन अल्किल ब्रोमाइड देन अल्किल क्लोराइड, whereas alkyl fluoride does not undergo not reduce by this method. या मेथड नुसार आपण अल्किल फ्लोराईड काय करू शकत नाही, रिड्यूस करू शकत नाही. हे तर झालं आपलं जनरली रिड्युसिंग एजंट कोणताही वापरला तरी आन्सर कसं काढायचं ते समजून घेतलं पाहिजे. समजलं इथपर्यंत. म्हणजे अशा प्रकारे आपण अल्किल हॅलाइडचं रिडक्शन्स करत असतो. इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. आता नेक्स्ट रिएक्शन समजून घ्यायची आहे आपल्याला, डिकार्बॉक्सिलेशन्स. कोणती समजून घ्यायची आहे, डिकार्बॉक्सिलेशन्स. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर म्हणून आता नेक्स्ट रिएक्शन्स पाहू आपण. ती आहे सेकंड रिएक्शन्स. ऍक्च्युअली उर्थ रिएक्शन्स आहे, पण उर्थ रिएक्शनचं लेक्चरची लिंक मी तुम्हाला देतो, जी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. आणि त्यानंतर हे जे दिलेली लिंक आहे हे कम्प्लीट पहा तुम्ही उर्थ रिएक्शनची, आणि जेवढेही अप्लिकेशन्स क्वेश्चन मी दिलेले आहे ते एका पेजवर लिहा. आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती अभ्यास करावा लागते जर तुम्हाला नीट JEE क्रॅक करायची असेल तर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपली डिकार्बॉक्सिलेशन्स. काय पाहायची आपल्याला,
डिकार्बोक्सिलेशन्स रिएक्शन्स, एकदम सोपी रिएक्शन्स आहे. डिकार्बोक्सिलेशन्स ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण काय करणार आहोत, डिकार्बोक्सिलेशन्स करणार आहोत. डिकार्बोक्सिलेशन्स म्हणजेच काय होत असते माहिती आहे का, नॅचरली रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. लक्ष ठेवा, याचं नावातच आहे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. डी म्हटलं की काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड, फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मधून कार्बन डायऑक्साईड काढून टाकणे याला डिकार्बोक्सिलेशन्स म्हणतात. आता आपोआप तर निघणार नाही, तर आपण कोणाचं काढणार आहोत, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असेल किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, यांची रिएक्शन्स आपल्याला कोणासोबत करावं लागणार आहे, सोडा लाईम सोबत करावं लागणार आहे. कोणासोबत, सोडा लाईम. तर सोडा लाईम कोणाचं मिक्सचर असते, सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड. कोणाचं, कॅल्शियम ऑक्साईड. या दोघांच्या मिक्सचरला आपण काय म्हणतो, सोडा लाईम म्हणत असतो. तर या रिएक्शनचं इंटरेस्टिंग फिनॉमिना असा आहे की या रिएक्शन्स मध्ये द अल्केन ऑप्टेन, जो अल्केन तयार होत असतो, अल्केन ऑप्टेन, जो अल्केन ऑप्टेन होणार आहे, कंटेन वन कार्बन लेस, कंटेन वन कार्बन लेस, कंटेन वन कार्बन लेस. यांच्यामध्ये एक कार्बन कमी असतो दॅन द पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड, दॅन द पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्ही जो पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड घेणार आहे, सॉल्ट घेणार आहे, तर त्यांच्यापेक्षा, कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. आता जसं रिएक्शन्स करून दाखवतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण एक रिएक्शन्स घेतली, आपण एका रिएक्शनसाठी इथे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए, याला काय म्हणतो आपण, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर आहे. यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत, NaOH, सोडा लाईम सोबत, इन CaO. स्ट्रॉंगली हीट करू. काय होणार आहे, Na2CO3 निघून जाईल. काय निघून जाईल, Na2CO3 निघून जाईल. आणि हा जो राहिलेला हायड्रोजन्स आहे आणि हा R हा जोडून जाईल आणि अल्केन तयार होईल. काय होईल, अल्केन. बघा, एक कार्बन कमी झाला हे CO2 च्या फॉर्म मध्ये, आणि आपल्याला काय निघून जाईल, बाय प्रोडक्ट Na2CO3, सोडियम कार्बोनेट, आहे की नाही. अशा प्रकारे. तर नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपण आता 2 कार्बनवाला कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट घेऊ. जसं इथे ऍसिटिक ऍसिडचा सॉल्ट घेऊ, तर सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणतात त्याला. काय म्हणतात, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड किंवा सोडियम ऍसिटेट या नावाने याला ओळखतात. किंवा IUPAC मध्ये काय म्हणतो आपण, सोडियम 2 कार्बन आहे म्हणून इथेनॉएट, सोडियम इथेनॉएट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. यांची रिएक्शन जर आपण सोडा लाईम सोबत केली, सोडा लाईम म्हणजे NaOH इन CaO, नॅचरली काय होणार आहे, रिमूव्हल ऑफ सोडियम कार्बोनेट, Na2CO3 निघून जाईल, हा H आणि हा CH3 अटॅच होईल, आणि आपल्याला काय भेटल, असा मिथेन भेटल प्लस Na2CO3 निघून जाईल. आहे की नाही. याच्यामध्ये एक कार्बन कमी झाला, म्हणजे 2 कार्बनवाल्या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून 1 कार्बनवाला अल्केन तयार होते. आता मी 3 कार्बनवाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो घेतो. थर्ड एक्झाम्पल, सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड घेतो मी. कोणता घेतो आता, सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड. इकडे घेतो आता, बघा लक्षात ठेवायचं एक्झाम्पल मध्ये. तर आपण सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड घेऊ, आहे की नाही. 3 कार्बनवाला ऍसिड घेऊ. याचं नाव काय राहणार आहे, सोडियम प्रोपिओनेट. काय म्हणसाल, 3 कार्बन आहे म्हणून प्रोपिओनेट, सोडियम प्रोपिओनेट किंवा सोडियम प्रोपेनॉइट. यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करतो, सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे NaOH आणि CaO. काय होणार आहे, डिकार्बोक्सिलेशन्स, रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट, Na2CO3 निघून जाईल, आणि हा हायड्रोजन्स आणि याला लागून जाईल, आणि आपल्याला काय भेटल, असा इथेन भेटल प्लस साईड प्रोडक्ट काय भेटणार आहे, Na2CO3, आहे की नाही. म्हणून 3 कार्बनवाला जो अल्केन, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड पासून 2 कार्बनवाला अल्केन तयार होत असते. तर अशा प्रकारे हे डिकार्बोक्सिलेशन होत असते. तर इथे काय होत असते, रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. काय होणार आहे, मेटल कार्बोनेट रिमूव्ह होणार आहे, रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. तर यालाच आपण काय म्हणत असतो, डिकार्बोक्सिलेशन म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते.